नमस्कार. रितिकाच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा. तर या शिऱ्याचं प्रमाण मी 1/2 वाटी या प्रमाणाने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर 1/2 किलो किंवा 125 ग्रॅम असं जर करणार असाल ते देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही बघू शकताय या ठिकाणी हा शिरा बनवून साधारणतः 4 ते 5 तास झालेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे दाखवत आहे. शिरा अगदी मोकळा आणि मऊसूत आहे. नंतर 4 तासानंतर देखील हा इतका मोकळा आणि मऊसूत राहिला आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. मी या ठिकाणी 1/2 वाटी रवा घेतला आहे. वाटीच्या प्रमाणाने तुम्ही 125 ग्राम किंवा 1/2 किलो इतका घेऊ शकताय. तर हा 1/2 वाटी मी एका वाटीमध्ये काढून घेते. म्हणजे एकच वाटी मी दाखवणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला सगळे प्रमाण दाखवते. तर ह्या वाटीमध्ये मी हे 1/2 वाटी काढून घेतलं आहे. ही एक वाटी होते. याच वाटीने मी तुम्हाला बाकीचे सगळे जिन्नस दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकताय 1/2 वाटी इतका रवा या वाटीमध्ये बसला आहे. रवा आपल्याला साधारणतः जास्त बारीक घ्यायचा नाही, जास्त मोठा घ्यायचा नाही. जो मीडियम असतो तोच घ्यायचा, म्हणजे आपला जो शिरा आहे तो मोकळा होतो. तर या ठिकाणी मी तुम्हाला सगळं एका वाटीने प्रमाण दाखवलं आहे. तर रवा 1 वाटी म्हणजे 1/2 वाटी, साखर 1/2 वाटी, 11 तुळशीची पानं घेतली आहेत, 1/2 वाटी तूप घेतलं आहे. तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. घट्ट घेतलं तर त्याचं प्रमाण चुकू शकतं. त्यानंतर मी इथं 11 काजू आणि 11 बदाम घेतलेत. जर तुम्ही हे सगळं 125 ग्राम घेणार असाल तरी असंच घेऊ शकता आणि 1/2 किलो घेणार असाल तर तुम्ही 21 काजू 21 बदाम घेऊ शकता. एक केळी घेतली आहे आणि ती केळी पूर्ण पिकलेली असावी. जर तुम्ही वेलची केळी घेणार असाल तर तुम्ही 2 घेऊ शकताय. तुम्ही या ठिकाणी 1/2 किलोचा बनवणार असाल तर तूप देखील 1/2 किलो आणि साखर देखील 1/2 किलो घ्यायचे. आता मी दुधाचं प्रमाण सांगते. मी या ठिकाणी त्याच वाटीने 1/2 वाटी दूध आणि 1/2 वाटी पाणी असं 2.5 वाटी सगळं मिळून घेतलं आहे. जर तुम्ही फक्त दूध वापरणार असाल तर 2.5 वाटी दूध आणि फक्त पाणी वापरणार असाल तर 2.5 वाटी पाणी इतकं घ्यायचं आहे. म्हणजे रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे. मी हे दोन्ही एकत्र करून आता आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे, उकळवून घ्यायचं आहे. थंड दूध घालायचं नाही किंवा कोमटही घालायचं नाही. तर मी हे गरम करण्यासाठी गॅसवर ठेवते आणि त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्या रव्यामध्ये घालायचं आहे. तर मी इथे दूध गरम होण्यासाठी ठेवत आहे लो फ्लेमवरती. तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर मी गॅस चालू करून हे लो फ्लेमवरती गरम होण्यासाठी ठेवते. दुसऱ्या साईडला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे. कढई शक्यतो जाड घ्या म्हणजे रवा करपणार नाही. तर कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जे तूप घेतलं होतं ते तूप घेतले आणि तूप थोडंसं वितळलं की मग आपल्याला त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे. तूप थोडंसं वितळतं आहे, नंतर आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे. आता मी हा रवा यामध्ये घालून घेते आणि रवा आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. म्हणजे साधारणतः मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती आपल्याला 5 ते 7 मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. याचा कलर थोडासा चेंज होतो, मी तुम्हाला नंतर पुढे सांगतेच. तुम्ही आता बघू शकताय तूप गरम होईल तसं हळूहळू रव्याचं टेक्स्चर थोडंसं चेंज होतं. तुम्हाला समजेलच की रवा भाजला आहे की नाही. तर तुम्ही बघू शकताय थोड्या वेळाने इथे रवा तुम्हाला टेक्स्चर चेंज झालेलं दिसत असेल. रवा आपला भाजतोय असंच आपल्याला हा रवा 5 मिनटं भाजून घ्यायचा आहे. इथं मी 5 मिनटानंतर तुम्हाला दाखवते. रवा व्यवस्थित आपला भाजला गेला आहे. आता यामध्ये मी जे काजू बदाम होते ते कट करून घेतलेत आणि ह्यामध्ये याच वेळेला आपल्याला यामध्ये काजू बदाम टाकायचे आहेत. त्यानंतर जी केळी होती ती देखील मी इथे कट करून घेतली आहे. ती देखील आपल्याला याच वेळी घालायची आहे. काही लोक शेवटी घालतात. शेवटी घातल्यामुळे ती काळी पडते, व्यवस्थित भाजली जात नाही.
मी यामध्येच या रव्यामध्येच ही केळी व्यवस्थित असे उलताना थोडेसे असे तुकडे करून घ्यायचे, स्मॅश करायची व्यवस्थित, म्हणजे ती व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स होते आणि काळी पडत नाही आणि दिवसभर जरी तुमचा प्रसाद राहिला तर त्याचा आंबट वास येत नाही. शक्यतो केळी पिकलेली असावी, कच्ची केळी असेल तर त्याचा आंबट वास येऊ शकतो आणि प्रसाद खराब देखील होऊ शकतो. तर ही काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. इकडं आपलं दूध देखील उकळलेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करायचे आणि रवा व्यवस्थित भाजून देखील झाला आहे. त्यामध्ये केळी आणि ड्रायफ्रूट्स देखील व्यवस्थित भाजलेत. आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. आता तुम्ही कलर बघू शकताय. पहिला जो रव्याचा कलर होता त्यामध्ये आणि यामध्ये किती फरक आहे. कलर थोडासा असा लालसर झाला आहे, म्हणजे रवा अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे. आता यामध्ये जे उकळलेलं दूध आहे ते थोडं थोडं घालायचं आहे, एकदम घालायचं नाही. अंगावर वाफ येऊ शकते, कारण दूधही गरम आहे आणि रवा देखील बराच गरम आहे. तर यामध्ये थोडंसं थोड्या थोड्या बॅचेसमध्ये मी यामध्ये दूध घालणार आहे. तर थोडंसं दूध मी यामध्ये घालून हे व्यवस्थित परतून घ्यायचं. 1-2 मिनटानंतर लगेच ते त्या रव्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं, रवा व्यवस्थित शिजतो. नंतर आपल्याला त्यामध्ये राहिलेलं दूध थोडंसं घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 वेळा हे दूध थोडं थोडं असं करून यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी नंतर थोडंसं घातलं आहे आणि अजून थोडंसं आहे ते नंतर घालणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही थोड्या वेळाने बघू शकता पूर्ण दूध आटलं आहे आणि राहिलेलं दूध आहे ते देखील आता मी यामध्ये घालून घेते. तुम्ही जर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टीचं प्रमाण व्यवस्थित घेतलं तर यामध्ये कोणतीही चूक होणार नाही. दूध आणि पाणी किंवा दूध किंवा पाणी काही जे घेणार आहे ते योग्य प्रमाणात घ्या, म्हणजे तुमचा रवा अगदी व्यवस्थित शिजेल आणि शिरा एकदम मोकळा होईल. तो चिकट होणार नाही किंवा कच्चा देखील राहणार नाही. हे दूध देखील व्यवस्थित यामध्ये आटवून घ्यायचं. त्यावरती एखादं झाकण ठेवून आपल्याला याची 2 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे रव्याचा जो कण असतो तो लागत नाही, व्यवस्थित शिजला जातो आहे. तुम्ही बघू शकताय साईडनं तूप आलेलं आहे, तूप सुटलेलं आहे, म्हणजे आपला रवा व्यवस्थित शिजला आहे. आता शेवटी आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. आता जी साखर घेतली होती प्रमाणाने ती साखर यामध्ये सगळी साखर मी यामध्ये घालून घेत आहे. साखर घातल्यानंतर देखील आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर साखर जशी विरघळेल तसं हे थोडंसं पातळ होऊ शकतं. नंतर जशी ती साखर त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल, शिजेल, त्यानुसार ते घट्ट होतं. तुम्ही बघू शकताय साखर पूर्णपणे विरघळली आहे, त्यामुळे याचं टेक्स्चर असं पातळ झालं आहे. पण हे 2 मिनटं शिजवल्यानंतर आणखीन जशी साखर त्यामध्ये शिजते तसं हे घट्ट होतं. तर आपल्याला हे 2 मिनटं असंच परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता रव्याचं जे टेक्स्चर आहे ते चेंज झालं आहे, घट्ट झालं आहे. आता यावरती 2 मिनटं झाकण ठेवून आपल्याला अजून 2 मिनटाची वाफ काढायची आहे. तर मी यावरती झाकण ठेवून 2 मिनटाची वाफ काढते. आता तुम्ही बघू शकता की साईडनं तूप सुटलेलं आहे, म्हणजे आपला जो शिरा आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे. तर या ठिकाणी हे मी मिक्स करून यामध्ये जी तुळशीची पानं घेतली होती ती टाकायची आहेत. तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्या आणि नंतरच यामध्ये टाका. तर अशा प्रकारे आपला हा प्रसादाचा शिरा तयार आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर 1.25 किलो, 125 ग्राम किंवा 1.25 वाटी या तिन्ही प्रमाणे तुम्हाला किती प्रमाण घ्यायचं आणि कसा प्रसादाचा शिरा बनवायचा हे सांगितलेलं आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.